300 वर्षापूर्वी युद्धाच्या धुरात संघर्षाच्या काळात एक ग्रंथ लिहिला गेला. अशा वेळी लिहिला गेला जेव्हा तलवारीच्या तारांवर राज्याचे भविष्य टांगले होते. पण त्या गोंधळातही एका राजाने विचारांना शस्त्र मानलं आणि जगाला नेतृत्वाचा, न्यायाचा आणि नीतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ लिहिला. तो म्हणजे बुधभूषण ग्रंथ. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला. नमस्कार, मी जय नवले. आज आपण जाणून घेणार आहोत बुधभूषण ग्रंथ आणि आजची परिस्थिती. राज्य कसं असावं, नेतृत्व कसं असावं आणि सत्ता चालवताना कोणत्या गोष्टी सर्वात महत्वाच्या. आज 300 वर्षानंतर आपण ऑफिसमध्ये काम करतो, कंपन्या चालवतो, निर्णय घेतो, टीम्स हाताळतो. पण प्रश्न तेच, चांगलं नेतृत्व म्हणजे नक्की काय? बुधभूषण हळूच सांगतं, नेता हा मालक नसावा, तो पालक असावा. आजच्या भाषेत पाहिलं तर माणूस बॉस असू शकतो, पण लीडर तो तेव्हाच बनतो जेव्हा इतरांचं भविष्य तो आपल्या खांद्यावर घेतो. तू कंपनी चालवत असो वा टीम लीड करत असो, पहिला नियम तोच, लोकांना मालमत्ता समजू नको, त्या वाढीची जबाबदारी घे. ज्यांच्या हातात सत्तेचं पेन आहे त्यांच्याकडे कागदाचा तुकडा नाही. एक जीवन, एक भविष्य. बुधभूषण पुढे सांगतो, नियम सगळ्यांसाठी सारखेच, राजावरही, माणसांवरही व मंत्र्यांवरही. आजच्या जगात हे रूल ऑफ लॉ आहे. कंपनी किती मोठी, CEO किती प्रभावशाली, यापेक्षा महत्वाचं नेमक्या मूल्यांवर संस्था उभी आहे का? जग बदललं, तंत्रज्ञान वाढलं, पण एक गोष्टीची गरज आजही तितकीच, ती म्हणजे न्याय. संभाजी महाराजांचा एक विचार आजही जळजळीत आहे, उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच. आज कंपन्यांमध्ये, शाळांमध्ये, कामाच्या ठिकाणी सगळीकडे हा नियम लागू. तक्रारी दुर्लक्षित करणं म्हणजे अन्यायच, चुका लपवणं म्हणजे अन्यायच, एखाद्याला वेळेत मदत न करणं म्हणजे अन्याय. न्याय कुठे मिळतो? वेगाने, पारदर्शकपणे आणि निर्भयपणे. मराठा साम्राज्याची एक ताकद होती, सत्य सांगणारे म्हणते. आज टीम मधला सर्वात महत्वाचा व्यक्ती कोण? जो कम्फर्टेबल नाहीये पण तो ट्रूथफुल आहे. पुढचा विचार शत्रू. बाहेरचा शत्रू दिसतो पण आतला शत्रू तो हसत तुझ्या सोबत उभा आहे. त्या काळात घरभेदी राज्य पोखरायचे. आज कोण पोखरते? इंटरनल पॉलिटिक्स, ऑफिस गॉसिप, कंपनीला नुकसान करून स्वतःचा फायदा घेणारे लोक, हेच आजचे घरभेदी आहे. जग बदललं पण धोके बदलले नाही. त्या काळात गुप्तहेर राज्याचे डोळे होते. आज तुझे डोळे कोण? डेटा, विश्लेषण, योग्य माहिती, योग्य सपोर्ट आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय. ज्याच्याकडे माहिती आहे त्याच्याकडे शक्ती आहे. गड किल्ले त्या काळात संरक्षण होते. आज संरक्षण म्हणजे टीमची एकता, कंपनीची संस्कृती, योग्य प्लॅनिंग, संकटात निर्णय घेण्याची क्षमता. किल्ले विटांनी बनतात पण आजचे किल्ले विश्वासाने बनतात. आणि मग येतो सर्वात महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे स्त्री सन्मान. 300 वर्षापूर्वीही स्त्रीचा मान म्हणजे राज्याची ओळख. आज सुद्धा वर्क प्लेसची गुणवत्ता ठरते ती म्हणजे स्त्रीला मिळणाऱ्या आदरानुसार. इक्वल अपॉर्च्युनिटीज, सिक्युअर एन्व्हायरमेंट, रिस्पेक्टफुल बिहेवियर ही लिडरशिपची सुरुवात आहे. बुधभूषण शेवटी एक सुंदर सत्य सांगतो, नीतीशिवाय सत्ता म्हणजे उन्मत्त हत्ती आणि सत्तेशिवाय नीती म्हणजे पंख तुटलेला पक्षी. दोन्हींचा संगम झाला की राज्य स्वर्णयुगात जातं. कंपनीचंही तशीच, टीमही तशीच, आपणही तसेच. कारण नेतृत्व तलवारीत नसतं, निवडीत असतं, जबाबदारीत असतं आणि लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या विश्वासात असतं. आज आपण तंत्रज्ञानाच्या जगात जगतो. AI वाढते, कंपन्या बदलताय, पॉलिटिक्स बदलते, पण नेतृत्वाचे सिद्धांत ते अजूनही कलातीत आहे. 300 वर्षापूर्वी लिहिलेला एक ग्रंथ आज आपल्याला सांगतो, काळ बदलतो पण मूल्य बदलत नाही. नेतृत्वाची खरी सुरुवात तलवार चालवण्यात नाही तर विचार चालवण्यात आहे. आणि म्हणूनच बुधभूषण हा इतिहास नाही, तो आजच्या काळाचा मार्गदर्शक आहे. आजचा व्हिडिओ ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरा. जय भवानी, जय शिवराय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.